बायको केली का नक्की? तुला जर गड्याच्याच हातचं गोड लागतं, झुराळ पडलेल रस्सा खाता डांबरीला नालाय खाऊ. घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला? रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची, आणि त्या भाजायला तवा नाहीये, तावा आहे, आणि त्याला उलटणी नाहीये, हुक आहे हुक. 1 2 3 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 मह्या पुढे बसेल आत्ता कीर्तनात, आणि रोट्या खाऊन आला का अख्या रात फॅन लावलं तरी घाणवाज जाईन घरातून. गुन्हेगारी का वाढली? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 16चा मुलगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो, 18चा पोरगा मर्डर करतो. याला एकमेव कारण आहार नाही आणि संगत चांगल्याची नाही. हे आमच्या रांगेत हे पोर उभे ना, हे महाराज नाही हो द्या, गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, पण चोर होणार नाहीत. चोर नाही होणार. माळकऱ्याची ताकद. तुम्ही आमच्या संग भजन करू नका, नुसते आमच्या संगतीत राहा तरी बरबाद होणार नाही. दान हातानं करीता, भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा. भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी. 11 रुपये वर्गणी द्या ते सप्त्याला, पण 3 वेळा वय उचकीत. मा नाव आहे का? आहे तो नाव तिथं आहे, स्मशानभूमीतही आहे. तू परदेशी येणार आहे म्हणून दान करीचा. आणि पाया पडून सांगतो, दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लक्ष्मी दानानं दुप्पट होते. पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसा आहे ना, आपला जो पैसा आहे ना, हा बोगस ठिकाणी जातो. बोगस. आता तुमच्या भागात, आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. एक व्याई भेट. ती कोणी आणली नालाय का नाही? पहिले याही भेटत नव्हते यायला, आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. या नाही यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोरेनं फापलवल्यामुळं आघाडी बिघडल होता. आघाडी तापीलच होता. तो म्हणायचा पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याई आले ना भेटायला एकमेकाला. आता याई कशी भेटावं? याई पेलच होता पोरीचा बाप, आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती. त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते याला शिकवली मारली घासाचं व जावळी. तर तसं याई जागेवर मेला मांडवात. पाहता काय माहिती कुणी आणला तो याई भेट. आता एक बावळात पण आणलाय लग्नात. जरा राजकारणी लोक बिक, पैसेवाले लोक, बायका बिका जरा बारीक ऐकत. ती स्क्रीन आणलंय लग्नात. ते स्क्रीन आणलंय, स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा, ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना? त्या स्क्रीनवर त्या पोऱ्यानं आणि पोरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वड्याला पळायचं, येड्या बाबळीत मुका घ्यायचा, म्हशीव बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खाता, आणि ते आम्ही पाहायचं का? खरंय का खोटंय? ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला? प्री अशी पागलपणा. नाही तर त्या पोरीनं वड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्याच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघच लागतात, तिघांचं काय काम आहे? आणि मग तिनं बोकड्यावर बसायचं, मांजराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वड्याला पळायचं, आणि हलकट वराडानं अक्षरशः हसण्यावारी गोष्टी देऊ नका तुम्ही. तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती, लोकांना दाखवता का तुम्ही? हा, त्यांनी वड्याला पळायचं. त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर. डोंगराला पळायचं आणि ते त्याच्यावर दाखवायचं, आणि लोक पाहाला. वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं
शय माई नातच दिसती, नातच तू दिसती काय? हसण्यावारी गोष्टी नेत्यात महिला मंडळ सांगा हे चुकीचं आहे का बरोबर आहे? शिव्या द्या मला हे दाखवित असतं का? आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं पोरं आपल्या पोरीनं वाड्याला पोरा संघ पळायचं आणि ते आपण लोकांना दाखवायचं का स्क्रीनवर? आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली, त्याची हायला इथं टाकून दिली. काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारीचे नवरी गेली, आलीच नाही, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहत का नाही? शेजारची बाई भजनाला जातील, आपल्याला भजन येत नाही ना, फक्त तेच रंग जाऊन बसा, जाऊन बसा, निदान 2 तास पाप तरी डोक्यातून जाईल. आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही. तिच्या भजनावर जळू नका. तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा. मग 2-4 पोरं एकत्र आले तर मोटरसायकल का लुटतात? आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय. 2-4 पोरांनी एकत्र यायचं, त्याला लाईट द्यायचे, त्याला कानपट्टीत द्यायचे, 200-400 रुपये काढून घ्यायचे, रात काढून घ्यायचे, हा धंदा झाला. ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा, त्याला गाडी आडवी लावायची, त्याच्या 2-4 कानपट्टीत द्यायच्या, खिशातले 7-8 हजार रुपये काढून घ्यायचे, त्याच्या मोबाईलच्या सिम मध्ये इकून टाकायचं, 2-4 हजार रुपये मिळाले, रात्र काढायची. कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात, याच्यापेक्षा वाईट काय? आज 500 बाया कार्यालयात गप्पा हाणीत बसतात आणि तुमच्या गळ्यातले दागिने जातात म्हणजे कशा? 1 तोळा सोनं गेलं, काय गेलं? 50 हजाराचं सोनं आहे, 20ला इकणं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली. तुमचं काय मत आहे? चांगलं खाणाऱ्याच्या पैसे घेत असलो काला खून करीन माणूस? माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपटीन, पण भोकासणार नाही, डिरिंग करीत नाही. ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिवश. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का? खाणं रांगड आहे. एक आहार झालं बरं ना. खाण्याला किंमत द्या. यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर 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 चालते घ्यायला. बर्गर काय? सकाळी उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय का? सकाळी उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तर गिजरलाच तापतंय, मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना 4 चपाती द्यायला का हरकत आहे? दूध चपाती द्यायला का हरकत आहे? रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती, आणि 1.5 वर्षाचं बिस्किटच्या आत बुडून खाती. बिस्किट काच आहे? बरं ये जाऊन पटकन जाऊन ये. होय लांब जाय. काय तुम्हाला पोरांना बिस्किट देत असते पोरांना? आणि बिस्किट काय असेल? गव्हाचे. पाव कसे देत? मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी? काय काम आहे की तुम्हाला? पाणी हा भरितो, दळण आणतो, पोर हे झोपितो, पोर कुकर तुम्ही लावितो, शिट्टे हा मुजितो, काय करतो? 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला आता काही वाटत नाही का? 1.5 वर्षाचं कार्ट मोबाईल खेळत आहे आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना हा का स्वयंपाक होय, तो रडत सुद्धा नाही. सांगाय तरी लाज वाटत देतो. एका बाईला मी म्हणलं मोबाईल मोलाला देऊ नये, ती म्हणली तू ऐकत नाही. ऐकत नाही? ऐकत नाही? ऐकत नाही? 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही, आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का? वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. एक आहार 18 ऐकायचे, 18. 2 आणि पाया पडतो. आहाराला किंमत आहेच. आहाराला किंमत आहेच. मग गुन्हेगारीच कमी होईल ना. 1 आहार, 2 निद्रा. झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळे भजन्यांसकट
काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही काय? गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये, आम्ही दोघं संगत असू. विनोद तुम्ही ऊन पाडता उठायचं, लोकांना सांगायचं प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा. काय म्हणते तर जावा असं चालतं का? नाही नाही, पहिली झोपे विनोद नाही, झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची, आत बैल गावाच्या बाहेर नेत होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला, आणि ते एखादं डबडं घेऊन निघायचं. चालले काय आला काय मधी बैल मार ओ माता, हा टायल गुंडाळून डबडं घेऊन चालला. राम राम बाजारला चालले का? तो बैलच घेऊन मागे यायचा. तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल. तुझा जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये. पोरांनो, आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का? मम्मी आजी का? मम्मी आजी. करेक्ट. गॅस पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा करते ती आजी, आणि जांभळ्यात सगळ्यात उशिरा उठते ती करेक्ट. आणि आईताच्या ढोशी ती मम्मी. घ्या आता मी बोललो असतो तर तुम्हाला झोंबला असत. आता हे तुमचेच आहेत. पटापटा बोला ना. पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात? करेक्ट. काय हे मी बोललो असतं तर राग आला असता. एक आहार, 2 निद्रा, प्रमाण असावं झोपेचं. काही काही लहान आली पोरं पा गरीबाची, नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती, नातू नाही झोपत. आजी झोका देता देता आजीच गोरती, आणि पोर आतूनच म्हणतो यू यू गाई बाळाला दूध. 1 आहार, 2 निद्रा, 3 भय, आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या, 14 राहिल्या. 1 हात फक्त माणसाला आहे, आणि याने दान करीत जा, आणि चांगल्या ठिकाणी करीत जा. कशातही करू नका, कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाची बोकडे कापली. चांदाळा बोकडे होशील ना तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही, आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं, जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय आवता हाकून कमी आलं नाही. कुठे लक्ष्मी घालायची? मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची, नवरदेव बाहेरा. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका, उड्या हाणायचा मांडवात नवर. कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे? आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं, आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज ह्या बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आणि आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटर वाल्यांनी सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशाचे पैसे घालायचे? महिला मंडळ कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई, भांडे घासणारीचे पैसे पुढे का? पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल, तू लिहून ठेव.
गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शहाणपणा हाणायचं काय कामाला? उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये माझ्या राहिलेत आणि तुम्हाला गरीबाचे द्यायचं, गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का? काही बाया महिना भरत भरत आला का त्या भांडेवाल्या बाईशी भांडण काढतात. असंच केलं तो, ताटलीच फोडली तो, बशीच फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का? तिचे पैसे बुडी ती आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात, यमानला थांब अजून वसूल करू दे मला. तू काही सुईची नव्हती. काही म्हातारी माणसं कधीच नाही आयुष्यात. आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं, यमनला तू काही सुईची आवला दे का? तुला वर न्यायचं एवढं सोप आहे का? तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा. तुला कीर्तनाला आलं तर तू चपला चोरायचा. तू काय एका बजेट मधला गडी होता का? तुला वर नेऊन मी वर भांडण लावू का? तुला सुईचा आहे का तू? नाही मग कशाला वाईट वागायचं? दान करा. दोन एक गोष्ट आहे का? 1 हात 14 सांगायचे आहेत. 2 बोलणे आणि नीट बोलावं. नाही तर बोलत नाही. 1 वाक्य द्रौपदी बोलली, आंधळीचे बोर आंधळी, महाभारत घडलं. 1 वाक्य सीता नडली, रामायण उलट घडलं. लक्ष्मण भाऊजी जी आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती, त्याच्यावर त्या आरती तुमच्या मनात पाप आहे. रामायण उलट फिरलं. हात 1 बोलले 2 झाले 14 आहेत. नीट आहे का? चांगलं. तुझं नाव काय रे? सिद्धिविनायक. तुला पोर काय म्हणते वर्गात? सिद्ध्या. तुझं नाव काय? काय नावच लय अवघड तुझं. शान. तुला पोर काय म्हणते? शान्या. तुझं नाव? अजिंक्य. पोर काय म्हणते तुला? नावांना नीट हाका मला. हात 1 बोलणे 2 चांगलं बोलावं. हसणे 3 आणि हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले, घरी गेल्यावर एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, गालात असतात ती भामटी असतात. आणि काही इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. काय त्याचा मूळव्याध दुखाला का काय? हसतच नाही, नुसता जाग्यावर. काय? हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का? 14 आहेत. हात 1 बोलणे 2 हसणे 3 हसत जा. अरे घरातून टीव्ही गेला, टीव्ही मुळे हसणं गेलं. कुणी बोला ना कोणाशी. प्रत्येक घरात नवरा बायकोन पोरगा पोरगी 4 खोल्या. नुसती बोट चाळी त्यात. कुणी कोणाशी बोलानं, कुणी कोणाची हालानं. रस्त्यानं माणसं झाली. मोटरसायकल चालवणारे इतके दरिद्री आहेत, कानात मोबाईल गुंतीत आहे, सरळ येड्या बाबडीत गेलं, दोन्ही बॉल सटाकले. लगविला आली तर चैन सुद्धा खोलली नाही. अख्या बुटात पाणी गेलं खाली, वर बोलत. आणि वाची त्यात काय? शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे. काय वाचायचं? आता हे आम्ही मोबाईलच वापरते नाही. काय फरक पडला? आम्हाला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काही नाही. मोबाईलच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईन. इथे हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. हलकट क्वालिटीचं नाही. जेवला का झोपला का पालथान उता नाही का? पुरीची आई पुरीला 6 वेळा फोन करते दिवसभरात. काही काम आहे? मग आपलं एवढं लाडकं लेकरू होतं, दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं? हसण्यात नाही. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4. सगळे प्राणी आडवेत, एवढंच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे. माळ घाल टिकल का? घालू नको. कीर्तनकार कंबर का बांधतो? तो मुंडक बांधीन.
आडवं, काही माणसाचं आडवं आहे, आडवेच म्हण. आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही. तुम्ही समाज उदास पहा, किती उदास. तुम्ही अभ्यास करा का, अभ्यास करा, अभ्यास करा. शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे. किती? 49, म्हणजे 50% लोक पदवीधर मतदार करीत नाही. आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त 49. काल आता पुणे शहर आहे तरी किती आहे? 50. मग आता निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा? निम्मेच धरायचे ना. 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही. लोकांना हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे, पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच, याला थोडं कडक ठेवलं पाहिजे. महाराज तुमचं काय मत आहे? हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना, कमी होईल ना. आणि मग त्याला मजा नाही. जितकं जास्त होईल, कारण खऱ्याला किंमत राहिली नाही. आता खऱ्याला किंमत राहिली नाही. गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, तलाठी आला नाही मोर्चा, गावात अख्या दारू खपती मोर्चा नाही. दारू जो बोलन त्याचा गेम, या जगात जो खरं बोलन त्याचा गेम. वाटोळं झालं समजायचं त्याचं. नाही, खरं बोलायचं नाही. मग त्याला आहेच. आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे, कितीला आहे तू मोठा, हा 7वीला आहे का, सेमीला आहे का, मराठीला आहे? बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय म्हणते रे बापाच्या बायकोला? इंग्लिश मीडियम वाला कोण आहे? बापाच्या बायकोला काय म्हणतात? आई. या तशी स्थिती आहे. आणि असं बोललं का लगेच कॅमेरे फिमेरेवाली नाही, लगेच क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून. पैसे यांनी कमवायचे आणि इज्जती आमच्या घालायच्या, खरं नाहीच. आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना, आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना, अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. नाही, कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो. अशी ठोकायची त्याच्या तासून. आणि इळ भरती एवढेच बाण, असं म्हणले खपा खप बाण घुसत्या, बाण येत्याच कुडून काय, त्याच वाक्याला इळभर बाण, असं म्हणले 200 रावण मेले असते तेवढ्या बाणात. आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर. मजा एक दिवस बसून 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या, 30 बातमी, सुपर फास्ट 30, महत्वाची 30, आता ताजी 30, आता हाती आलेल्या वृत्तानुसार 30. असं पैसे कमवायचे यांनी, इज्जती घालायची आपल्या. जिथं चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं, कधीच नाही. वाटोळं झालं लोकांचं. उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीनं केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? यांनी उलट 2 मतदानाचं महत्व रोज 2 मिनिटं लोकांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगायचं, त्यांनी आमच्या ठोकायची. इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली, वाट लावून टाकली या लोकांनी, वाट. तुम्ही बधीर, तुम्हाला काय. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला.
आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. काळ अतिशय वाईट येणार आहे. 90% पोरी इंदुरीकरला शिवाय देते, बाबा मी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता, इंदुरीकर ने तो प्यार किया है नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो, काय करताय. प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय, निवडू, आता काय. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेल औषध पिताय, पिओ. जर धर्मच टिकवायचा नाही, आम्हाला बेतालाच वागायचंय तर चालू द्या. आज ईश्वरासारख्या आई बापांनी त्याच्या समुदीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं आणि पोरीनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायच्या. आम्हाला काय त्याच काय. आज पोरीनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला. बापानी उशीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात. फेल. भंगार भुंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं आणि जिंदगी बर्बाद करायची. कोणी सांगितलं तुम्हाला. पोरग जरा मिशा काढेल दिसलं, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली. आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं, त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, तुला समजत आहे का काही. आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. म्हणजे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. संपली माणसं. आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे आणि संस्कृती वाढवायची आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 झाले. आताशी 5, आनंद 5. आता टाळ करीन महाराज मंडळी. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देवीच्या करता 13 आणि हाच देव आहे 14 अधिक 4 18 गोष्टी झाल्या. आणि याला पाठवलं खाली. हा तयार झाला आणि याला 2 गोष्टी दिल्या, जन्म आणि मृत्यू. आणि जरा प्रवचनकार वगैरे नीट ऐका, 10वीचे प्रवचन करणारे. उगाच नदीओ लोक नादी लावीत बसू नका. त्या 10व्याच्या प्रवचनाचा असा घोटाळा झालाय, कधी बंद करायचं हे कावळा ठरवणार. बाबा कावळा बंद नाही. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, खाते फोडून मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगते ना. काही पुरी म्हणत्या काही बाया म्हणत्या माझी आई आजारी पडली, पार शेवटच्या स्टेपला होती, मी भेटायला गेले, जवळजवळ म्हातारी गेल्यात, जमाच होती, मला पाहिलं आणि डोळे उघडले. माया का पाहिलं भरून आणि गपक्यात डोळे मिटले. एवढं माझ्या आईचं माझ्या. हो काय दरिद्री आहे ग तू आल्या म्हातारी घालवली. तू जर 1-1.5 महिना आली नसती तर म्हातारी राहिली असती. हे कुठं गप्पा आहे का काही. सोमवारी मरण आणि एकादशीला मरण. काही लोक म्हणतात त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे, काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे तो. काशीतच मरायचं असतं असा नियम आहे. तो बावळा तिथून गावात येतो. मी 10व्याचं खात नाही, तुझ्यामुळं कावळा येत नाही, तू जेव. त्याला 12व्यात देतो मोक्ष देऊन उदार होय कीरकाशी. मृत्यू कसा असावा, भूमकर पाटला सारखा भजनातला मृत्यू असावा.
उगाच काही टापा आता मरण्याच्या आठी लिहून घ्या, उगाच कोणालाही काही नादी लावतो. आणि आता आपल्याकडे एक बावळाट पद्धत आणली या भाषण करणाऱ्याने. माणूस मिळाला आणि जाळून आलं का मग भाषण, श्रद्धांजली. ते म्हातारं 9ला मिळालंय रात्री, त्याचा पोऱ्या मुंबईवरून आलाय, पोरगी पुण्यावरून आली, त्या म्हातारीला शुगर आहे, नातू पार उपाशी मेलेत त्याचे, तो दुपारी 12ला जाळलाय आणि तो मेल्यावर तुम्ही भाषण सुरू करता. भाषण करणारी मंडळी श्रद्धांजलीचं भाषण आदल्या दिवशी करीचा का बा उद्या हे जाणार आहेत, मला एवढं द्या काय एवढायचं. इथं माणसं उपाशी मेलं तर तुम्ही तडकेबाज माईक लावून भाषण करता. त्याच्यापेक्षा तुम्ही 5-50 हजार रुपये त्या गरीबाला मदत द्या, तुम्हाला दुःख झालं ना. आणि 10व्याच्या ज्या श्रद्धांजल्या आहेत, 10व्याच्या श्रद्धांजल्या ह्या सुद्धा प्रवचनाच्या अगोदर व्हायला पाहिजे. प्रवचन इतकं विद्वान माणसं करतात आणि त्याच्यावर या भाषणांमुळे पाणी पडून जातं, त्या प्रवचनाचं व्हॅल्युएशन कमी होतं. तुमच्या भाषणामुळे लोकांनी त्या प्रवचनात जेवढं चांगलं ऐकलं त्याचा विरह होऊन जातो. प्रवचन ऐकून लोक घरी गेले पाहिजे, त्याचं थोडं चिंतन करतात लोक. तुम्ही प्रवचन संपलं का भाषणाचा तडाखा उठिता आणि भाषण करणाऱ्यांना असं वाटतं का आम्हाला लोक भाषण ऐकतात, चुकीचं आहे. इतके घोडे लावितात तुम्हाला लोक खालून. आता हे फक्त तुमच्यातलं म्हणून मी सांगतो, तुम्हाला अजून सांगितलं नसेल पण मला ऐकत नाही म्हणून सांगतो. कचाकच लोक घोडे लावितात खालून. बरं लावतील नाही तर काय होतील, आपले सगळे लफडे त्यांना माहीत. आपण आपला बाप हाणायचा, लोकांच्या बापाच्या दाव्याला भाषण करायचं. काही लोकांना माहित नाही का आपला बाप हाणेले आपण. ते एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातलं एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातल्या भाषणातला तर चव जाऊन चौथा आहे. एक तर लोक पहिले जेवेल राहतात, म्हणजे लोकांना लग्नाला थांबायचं नाही. आणि तुमचे भाषण कोण ऐकत? ती नवरा नवरी तिकडं येड्या तडाख्यात गुतेले आणि कोण भाषण ऐकत तुमचं? लग्नातलं भाषण टाळावंच. लई वाईट बोलायचं लोक, लईच. आता काय सांगायचं, 10व्यात इतके वाईट बोला, त्या वाळू तापेल राहते खालून. बरं नावं राहतात 5-50. बरं कोण मिळालं याचा तपास नाही. आणि ते माईकवर जी बोलणारे असतात ना, ती गरीबाचं नाव कधी घेते नाही. त्यांना काय आजार आहे का काय? ती मोठ्याच माणसाचं बोकांडी घ्या ना. पुढे एवढे जण बसले. बाबुरावाचा माणूस होता, बाबुराव नावाचा, त्याची बायको मेली होती आणि ते चप्पी करून पुढं बसलं होतं. एक मोठा माणूस आला, भाषण करणाऱ्यानं पाहिलं, पहिलं त्याची लाल केली, हे दिली सोडून. आता त्याला वाटलं मला किंमत आहे, नाव माझं इतक्या लांब असताना घेतलं. आणि तो आल्यावर ते लगेच म्हणले आता हे 2 मिनिटं बोलतील. आता ते मूडमध्येच आले, पण त्यांनी तपास करायचं कोण गेलंय. ते आले तशी माईकवर आले. बाबुराव जाऊन 10 दिवस झाले. बाबुराव पुढे बसले आणि बाबुरावाच्या जाण्यानं जी परिसराची हानी झाली, आणि बाबुरावाचे आमचे फार चांगले संबंध. बाबुराव त्याच्याकडे पाहतो. बाबुराव म्हणला तर माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून आपडला असतं. मला बायको करायची, मी व्हॉट्सअपला टाकलं, तू म्हणतो बाबुराव गेला. त्या लग्नांच्या भाषणाची अवस्था तीच. यांचे वैवाहिक जीवन, यांच्याकडून देश सेवा घडो. सेवा, अरे ती 9वी पासून सेवा चालली बहुती का सेवा आहे का काय? काय लोक काढतील काय कळत नाही. कशात आता फक्त बाळांपणाला भाषण नाही, फक्त तेवढी जागा राहिली आणि ते होऊ शकतं. डॉक्टर जर म्हणले ना 15-20 मिनिटात येणार आहेत ते लगेच माईक जोडतील. येणार एक उमदा व्यक्तिमत्व असेल, येऊ द्या. अरे फार वाट लावून टाकली वाट. तू मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, इथं होतो मी, तुम्ही काय काळजी करायची नाही. मजूर गाडी होईल आला,
मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली, अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, ही आपली कुटुंब व्यवस्था आहे. एवढ्या बसल्यात ना माझ्या पुढं, याच्यातल्या 25 बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा इथं बसला आता माझ्या पुढं. मी नावा सगळं सांगाल आपलं काम वेगळं. आणि तू बावळी ते भावराय म्हणते का? ऐ ऐ पाया पडतोय भाऊ खाते फोडायला. बाई सही कर, थांबत्याला नाही विचारू दे. तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला सांगतो, आता राग येईल, मी तुमच्या मुलासारखा आहे. पुण्यतिथीचं कीर्तन आहे, तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी आठवा आणि ती झक मारा. वाटलं तर या खायला एकर वरण्या तुम्हाला खेळायला लागली. पण ते विनोद नाही मारा. तुम्ही मागच्यांच्या कुद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडणं आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुडा, अहो एका उतारेवर 50 नाव आहे. कोणच्याशी भांडायचं नाही. ते तुम्ही झक मारा, एखादा गुंठा तुम्हाला न्या भाऊ, पण ते खाते फोडून द्या. हा विनोद नाही. ज्याचा त्याचा उतारा तुम्ही क्लिअर करून द्या. तुमच्या नावे ठोया खाला एकर, पण त्या मागच्यांच्या कुद्या लावू नका. दावा होऊन देते नाही हो. दावा लय मारामारी आपल्या लोकांमध्ये. बाचा राहिला नाही, काही नाही. म्हातारा मिळाला आणि जळायला लागला का 3 पोरं पिठून घरी येतात आणि 3 कोपऱ्यात 3 बसतात. अरे मौतीच्या दिवशी तरी एकत्र बसा. 3 कोपऱ्यात 3. थोरलं म्हणतो व्हायचं ते झालं, गेलं ना म्हातारा. आता हे खाते फोडायचं कसं व्हायचं? अरे जाळू दे म्हातारा. हो म्हाताऱ्याला अजून लाकडं लागायच्यात का काय जरा चौकशी. आता मायाभोवती वाढला तमाशा. मधला म्हणला मिटलंच आता. धाकट्याची बायको आली. थोरल्याला म्हणा मी 10व्याला रुपया देणार नाही. सावडून आले. थोरला म्हणला माझ्याकडे म्हातारं मारायच्या टायमाला होतं, मी लायन सगट आणलंय, आपल्याकडून 10व्याला रुपया मिळणार नाही. ते म्हणले पाहुण्या रावल्यात चव घालू नका, पिठल्या भाताचा दावा करून टाका. दावा झाला ना, चप्पी करतात 3 जण आणि नाव्या पुढं बसेल आपल्या बामणा पुढं. बामणाचा तडा का झाला मंत्राचा. यांच्या डोक्यात काही पिंडबिंड नाही. तो झेंडा नाही, लाकूडही नाही, मडकही नाही. यांच्या डोक्यात एकच, वरचं तुकडं जर त्याला दिलं तर येर खालच्याला जाते. आणि येर खालच्याला गेली तर माझी साहेब पण त्याच्या वावरात गुथती. बामण म्हणला तीळ तीळ. हा तीळ तीळ. ही माया पुढे बसणाऱ्यांचं चित्र आहे. पाहता काय नाहीये. अहो 13व्याचा आत मारामार आहे हो आपल्या घरांमध्ये. या दिसत्यात फक्त अशा लय हुशार. भाऊ म्हणतो बाई सही कर, करते थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे तो लायकीच्याला. आता तो आवला दिसाच, तो म्हणतो लावून धर, 5-50 हजार मिळतील, लावून धर. महिला म्हणतो खरंय का खोटंय? अहो तुम्ही सक्का भाऊ ठेवला नाही, तुम्ही गुरु मामाकडून आणलाय. हा गुरु मामा. 4 माणसं अशी आहेत महाराज, दिसल्या तिथलं हाणले पाहिजे. 4 माणसं. एक लग्न जमावणार लय पिसावलं पाहिजे धरून. त्यांनी पार कमिशन घेऊन वाटोळं केलं महाराज. नाही जे घेतात ते, पण ज्यांचे संसारांचं वाटोळं झालं त्याचं काय? माझी मुलगी जर एखाद्या गरीबाच्या घरात गेली आणि तिचं जर जीवन बर्बाद झालं तर पुढं काय महाराज? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज आयुष्यामध्ये बापाची शिदोरी जाते. बरं त्या शिदोरीचा त्याला खेद नाही, पण मुलीच्या दुःखाच्या यातना किती आहेत. या माणसाने खेळ केला. दुसरा एक माणूस आहे गुरु मामा. तिसरा एक माणूस आहे, तो तर लय हल्ला पाहिजे.
फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडावला पाहिजे. कोणी एक चड्डी आणली नालायकानी, इथं कापा इथं कापा, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी कापा आणि हिंडा. काय नालायक आवला दिसे लोक, नाही तर रविवारी घालूच नको. तो एक हाणला पाहिजे आणि चौथा एक माणूस येतो तो गोळीच घातली पाहिजे त्याला दिसल्या. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक सापडला. तो कोणी शोधला काय तो गाऊन, सासूलाय गाऊन, सुनालाय गाऊन, आणि सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलो, तिला डोळे दाखवून म्हणतो ओळख बघू, तिला खाण पटावला. काय लोक नवीन आणतील. चांगले गोल गुलाबजामू होते, दिले लांब करून. आता असा नाही राहिला गुलाबजामू. बरं, लांब गुलाबजामू करण्यात जनतेचं हित काय? का खायची जागा वेगळी, लांब गुलाबजामू. आता ती बुंदीन गुलाबजामू सेपरेट होती पहिली, ती आता ते लग्नांचे ते बोर्ड बंद केलेत, ते आपलं पत्रिका त्या बंद झाल्या. ते बोर्ड आणलेत रस्त्याला, फ्लेक्स, त्याच्यावर नवरा नवरीचे फोटो लावा, आई बापाचे लावा, कुलदैवत आता शिवाजी महाराज आपलं दैवत आहे ते लावा, ते नवरदेवांचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. अहो पाहत नाही, हो पाहत नाही. तो भंगरी नवरदेव मग ती नवरी झक मारायची, तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. नाही तर गळ्यात हात. फोटो आहे नवरीचे फोटो, ते इतके बिंडो घेत घागरा घालते, घागरा घागरा घागरा, आणि घागरेचं एक टोक हातात धरती. आता आमच्यासारख्यानं काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. 4 गोष्टी आजच्या पुण्यतिथीला बंद करायच्या आहेत. एक, आपल्याकडं आता श्राद्धाला ते श्राद्धविधी करताना तो पेटायला आणतात लोक, ते आपल्या लोकांनी आता बंद केले पाहिजे. टोपी डोक्यात घुसत नाही, टायल कसाय लावा आंघोळीला पुरत नाही, एक बाजू काही मुगडी. तुम्ही वाटलं तर घरी गेल्यावर हे झाकलं काही मुगडं, हे झाकलं वाटलं तर घरी गेल्यावर माझ्यावर विश्वास नसला टायल घ्या, हा विनोद नाही मला. आणि 3 गोण्या भरा त्या टायलाच्या. त्याच्यापेक्षा प्रत्येक पाहुण्यानं 5 वह्या आणि 5 पेन आणायचे. 5 वह्या आणि 5 पेन आणायचे आणि त्या पालकाकडे द्यायचे, त्यांनी ते शाळेत द्यायचे. गरीबाचे 4 मुलांना वह्या मिळाल्या तरी त्यांचं 1 वर्ष गेलं. या गोष्टी आपण आता बंद केल्या पाहिजे महाराज. ती काळाची गरज. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, अजिबात टाकायची नाही, नदीत टाकायची नाही. एक तर शेतकरी वर्ग नाही ना, प्रेतच शेतात जाळलं पाहिजे. 2 आणि 3 किलोमीटर पेत न्यायला एक तर भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले जवळजवळ, आणि ते मरायलाच पाहिजे. कारण भाऊबंद इतके नालायक जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. नको कोणला राम राम. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नये, मेलेल्या माणसाची राख शेतात टाकावी, खड्डा घेऊन झाडं लावावीत. नद्यांमध्ये उतरत नाही. बापाच्या दाव्याला जावा नदीला, उतरतच नाही. बांगड्या पायात गुठमळातात, फडके पायात गुठमळातात. काय त्या दाव्याला मजा राहील. महाराष्ट्रातलं या जगातली पहिलं महिला आरक्षण जर कोणी काढलं असेल, आता हे राजकारणी काही तापा आणू द्या,
पण पहिलं महिला राजकारण जर कोणी आणलं असेल आरक्षण तर भगवान शंकरानं. कधी आणलं आहे का? स्वतः फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव आणि बायको फिरायला वाघाव. काय डोकेबाज घरी. बायको फिरायला वाघावर, पोऱ्या फिरायला नंदीवर आणि बाप फिरायला, पोऱ्या फिरायला उंदरावर, बाप फिरायला नंदीवर आणि बायको फिरायला वाघावर. महिलांना पहिल्यापासून आणि शंकर बिचारा नंदीवर, बैलाव. मग शंकर पहिल्यापासून बैलावचे. आजही बी शंकर. आता शंकर जोडीच्या द्वारे वडितो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली आणि शंकर वडितोय घरात वळ्या. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. तेवढे ती बाई आली. गबस रड नको, आपली आई आली. गबस रड नको, आपली आई आली. तो म्हणला माई एकट्याची आली, तू इथं दिंडीत गेली. ऐका आता हा गडी कसा झाला तयार. ही देवी कशी तयार झाली आहे का? बाह्य भागेवर काहीचा. नंतर कोणता भाग पाहायचा आहे? आंतरभाग. आता कोणता भाग आहे? बाह्य भाग. शाळेतले पोरं पटकन बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बोलायला आणणारे पोरं पटकन. पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरत्या? बस हा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. सावध राहायचं कीर्तनाला. आपल्या सावध बसावं लागतं. चला. भगवान शंकराची पत्नी आहे. कार्तिक स्वामीची गणपती बाप्पाची आई आहे आणि राजा हिमालयाची दक्षची मुलगी आहे. ह्या बाईचा नवरा आहे भगवान शंकर. शंकराची मेली बायको. देवी कशी तयार झाली? बाह्य भागात नंतर आंतरभागात. या शंकराची मेली बायको. तर ते काय रडलं बिडलं नाही. टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही. डिजिटल बोर्ड नाही, काय नाही. तो गडी जरा नंगाट होता. शंकरानं काय केलं? भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजन कुणाचं करतोय? बस आता करंट लागला माहिती. तुम्हाला सोपन, मला सोपं. शंकराची मेली बायको. त्यानं भजन सुरू केलं रामाचं. पूर्वी लय बायका मिळायच्या, म्हणजे करायचे लोक, तेव्हा मिळतही होत्या. आता बायको रेंज गेली. काहींची रेंज, काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायको नाही. बायको हा विषय. तुम्ही फुरसुंगीमध्ये 5 गुंठे जमीन घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता त्याच काय. आता बायका पर आपण खालून आणतो. नांदेड, परभणी. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा, जात लंगर तुटला का? ऐकायला सावध. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे भाऊ. हे कालही खरं, आजही खरं, सगळं खरं. तोंडातून बाहेर पडेल ते कवाही खरं. ऐका. शंकराची मेली बायको. ते काही रडलं बिडलं नाही, काय नाही. पण शंकर भजनात गुंतल्यामुळं घोटाळा. ऐका काय झाला. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण ह्या पठ्ठ्या खातं कोणतं आहे? माणसं मारणे. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं आणि निवून घालणं शंकराकडं. हा गडींना गाठ. हा भजन करीत असल्यामुळं माणसंच मारानं. माणसं मरण म्हणल्यावर त्यांनी मिटिंग घेतली. खालून माणसं वर येईन का? बरं वर लाईन ना गाठ द्या. वर लई लफडेत मारा. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही.
जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तरी तुम्हाला वरचे लफडे 2-3 सांगतो. इंद्र पडली भगा चंद्र झाला काळा नार चुकला चाळा वरलाही लफडे. आता ह्या वरच्या इंद्रचंद्राने घेतली मीटिंग. खालून माणसं वर येईल का? हे म्हणले वो मारणारा गुतलाय भाषणात, त्यामुळं माणसं मारणं शक्य नाही. मग हे म्हणले त्याची झोप उडवा. म्हणजे जो गेला त्याच्या तो अजून काय गावात आला नाही, त्याच्या नादी लागू नका. मग म्हणले असं करा, त्याला बायको करून द्या म्हणजे तो बिघडल. हे ब्रह्मदेवन विष्णू म्हणले त्याला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाय कोण जाईन? जो उठला तो अजून गावातच आला नाही, त्याच्या तडाख्यात गेला तो गेला. म्हणजे ब्रह्मदेवन विष्णू आले, शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणलं नाही, यांच्या संग आलो, तुम्ही उघडा डोळे ना आमचा होऊ द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस फिरले कोणची? काही नवरदेव काय साधा आहे का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीवर फिराय नदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो. आता 100ला झालाय ना, तर 35ला जाता पाहिजे. हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची. महिला मंडळ ह्या बाईनं, महिला मंडळ पार्वतीनं असा वर मागून गेला होता, मी कुठेही जरी जन्म घेतला तर नवरा मला भगवान शंकरच राहील, दुसऱ्या कोण जमणार नाही. तिनं हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच, आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच. येणी सांगितलं आम्ही बायको तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे. आणि बायको त्यांनी पाहिली होती. ब्रह्मदेव विष्णूंनी बायको पाहिली होती. शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा. ते म्हणले तयार आहे मी. आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही, बायको पाहायला 4 गोष्टी लागतात. अशी बोगसगिरी चालत नाही ती. कोणी उठायचं नाही ह्याचं नाही चालत. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा असा नियम आहे. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नथ नागपुलीच वर वहिलं, त्यानं दामन तापावला, नागपुली जास्त काय. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही आला. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवात केली म्हणूनच पप्पाचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय. शंकर नवरदेव झाले. पण नवरदेव डोळ्याच उघडी ना. शंकर ध्यानात होते. शंकर बसेल कुठं होते? ध्यानात. ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे उघडी ना. राजा दक्षिण मंडप बिंडप टाकला. 13% पतसंस्था काढली. डीजे बेजे लावला. लग्नाची तयारी झाली. नवरदेव डोळे उघडी ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले जटे झाले आता, हे काही डोळे उघडीत नाही. आणि नवरीचा बाप आपल्याला हाणल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा. ऐका महाराज, शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता, पूर्ण अंगाला भस्म होता. पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये? आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात, आपण त्याला शेवंती म्हणतो. आता ते बरेच ड्रेस आलेत, लांब चड्डी, बारीक चड्डी दिसतही नाही, इतका लांब शर्ट. ते जाऊ द्या मोरद्या. 5-6 वर्षापूर्वी सफारी होती. आता सफारीचा नाद गेला, कोठाचा नाद गेला. आता असा लांब लचक शर्ट आहे, अख्खं कुटुंब त्याच्यात बसत.
लई गारठलं ना कुटुंब. नवरदेव यार दुबळ, शर्ट चड्डी दिसाना इतके लांब. शंकरानं पूर्ण अंगाला भस्म का लावला? नवरदेव होताले शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला? त्याचं उत्तर ऐका. जगातल्या सगळ्या गोष्टी भस्म होणार आहे हे भगवान शंकर जगाला सांगण्यासाठी भस्म लावला. आणि शंकराने नवरदेव होताने कपाळाला जो गंध लावलाय, महिला पुरुष सगळे बघा, शंकराच्या कपाळाला जो गंध आहे तो अर्धा चंद्र आहे, पूर्ण चंद्र नाही. तुम्ही शंकराच्या फोटोमध्ये बघा, अर्धा चंद्र आहे. अर्धा चंद्र काय? पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे. श्रीमंताला तर कोणी मदत करेल, पण गरीबाला मदत करावी हे शंकराच्या चंद्राने दाखवून दिलं. श्रीमंताला तर कोणी मदत करेल, हो श्रीमंताला मदत करणे म्हणजे काय एवढं विशेष नाही. तो श्रीमंतच आहे, त्याला बोलवणं, त्याला लग्नपत्रिका देणं, त्याला कार्यक्रमाला बोलवणं काही कौतुक नाही. पण गरीबाला बोलून जीव घालणं याच्यात देव आहे. पहिला म्हणलं, तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही, अजिबात नाही. ते दरिद्री बोलून काय करते, मी भात खात नाही, तू येऊ नको खाऊ नको, खाती झक मारायला. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगड्याच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईल ना, त्यांच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. देव त्याच्यात बघा. आपल्या मुलीला 5-6 ड्रेस आहे. 12वीला मुलगी एक पहिली आली गावातली, त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुंदर कपडे नाही, आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका. ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा हसेल ना, तेव्हा तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटेल. आणि साक्षात पांडुरंग भेटल्यावर तुम्हाला तीर्थाला जायची गरज राहणार नाही. एक आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालंय. त्याची मिलिटरी सिलेक्शन झालंय, छाती भरली, उंची भरली. बिचारा पोरगा संध्याकाळी घरी आला आणि पोरगा आईच्या कुशीत घुसून रडला, आई मला सगळं प्राप्त झालंय ग, पण 3 महिने मला ट्रेनिंग आहे आई, आणि माझी तर परिस्थिती नाही आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानाला हात लावला ना. आईनं सांगितलं, बाळा गळ्यातली आणि कानातली सोडून तर माझ्याकडे कोणती गोष्टच नाही. अशा वेळेस त्या गरीबाच्या मुलाला 100 रुपये काढून 2-4 हजार रुपये द्या. तो मुलगा देशाची सेवा करेल यात नवल नाही, पण तुमचे उपकार विसरणार नाही याच्यात देव. देवाला बोंबलं थिंडल्यानं देव भेटतो. हा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. मग ट्रिपला गेल्यावर देव भेटतो, तो डोंगरात डोळे झाकून बघ, हा सगळा पागलपणा आहे. काशीला काला गेला झक माराय तू? काशीला जाणार याडपटणी नाही का? काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. बावळट आपली मी काशी केली, मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडील का? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं रे? हलकट क्वालिटीचं काला गेला मारा. तिकडून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काला गेला काशी? मी अजून काशीला गेलो नाही महाराज, आणि जाणारे नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माहिती का परिस्थिती नाही का? मी संध्याकाळ पोहोच जाऊन येऊ शकतो, नाही जायचं. कामच काय जायचं? अरे अखंड भजनात देहावरचा विसर पडणं हीच काशी आहे ना. काय करायचं? आईला हसत ठेवा, बापाला हसत ठेवा आणि मित्राला खुश ठेवा, हीच काशी. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. ओव्या किती सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. प्रत्येकानं धर्म पाळा. शंकर नवरदेव झाले, नवरदेव डोळेच उघडीनं. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. वर अडकू नाही, एकटा नवरदेव, पण अंगाला भस्म. का? अख्ख्या जगाचा भस्म होणार आहे. चंद्र अर्धा का अर्धा? तर गरीबाला मदत करा. शंकर नवरदेव झाले, शंकरानं उघडले डोळे, वराडच नाही, आणि दिली ना आरुळी. गडी नंगाट दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. शंकरावर प्रेम कोणचं? भूतांचं. मग हे फाशी घेईल,
प्रेमभंग होईल, विहिरीत पडेल, गाडीनं उडवेल, अपघातात जाईल, इजेला चिटकेल, गाडी खाली मरेल, फुल ट्रक भरली वरणाची, निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या पाहूनच मेल्या. ते म्हणले वऱ्हाड जर असे तर नवरदेव कसा असेल. नवरदेव भूतांना म्हणला तुम्ही मागं जा, माझं लग्नच नाही होणार. माया तांदूळ टाकायला जगलं तर पाहिजे ना कोणी. शंकर म्हणले तुम्ही मागं जा, गावात माणूस नाही राहिलं, हाय ते तर मारणारच. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. मी लग्नात नाचणारी माणसं आहेत ना, ही यांच्या बापाची नाही, ही भूतांची औलाद आहे. मग शंकर म्हणले तुम्ही माग जा, भूत म्हणले आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग लग्नात नाचणारी काही माणसं असं करतात ना, हे कॅबिन मधून पडलेलं भूत, कॅबिन मधून, ही भंगार औलाद. त्याला इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला, आता शिका 11वीला गेला टोन घ्या. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झालाय. काय गाजर कळत तुला. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वर ओवाळायची पाळी आली. वर ओवाळी ती नवरीची आत्या पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडक बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली, कल्ली नाही ना आरडली नाही. त्याच लुगड्यावर गेली बाई. वर वावाणीचं लुगडं घेऊ नये बाई. त्या लुगड्यावर गेली, लागलं ना लग्न. शिंगे झाले तिचे दूध किती, 17 रांजण भरून उरले पेले 12 हाती. दुसरा कूट ऐका, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. थोर नवलाव झाला, वाजे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय, शेषवंदी त्याचे पाय. माशिवी आली घार झाली, पाहून मुक्ताई हसली. याला म्हणायचं कूट. आता त्याच्यापेक्षा सोपा कूट सांगतो, तुम्ही म्हणाल डबल सांगा. आईबाप ते जिवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. आईबाप ते जिवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. याचा अर्थ असा आहे, आशा नावाची आई मारा, लोभ नावाचा बाप मारा आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. आशा नावाची आई मारा, त्याला म्हणायचं कूट. आणि आजच्या कीर्तनाला घेतलेला अभंग कूट आहे. कूट किचकट असतो, पण कूट अभंग आहे, कारण देवीची यात्रा आहे म्हणून देवीशी निगडीत अभंग आहे. आता ही देवी कोण? आपल्याला एक पायची बाह्य रंगात आणि एक पायची अंतरंगात. तुम्हाला आतमध्ये सापडून देणार, बाहेरही सापडून देणार, दोन्ही बाजूला सापडून देणार. फक्त तुम्ही बोलत जायचं. या बाईचा
हे देवीचा पती आहे भगवान शंकर, हिचा मुलगा आहे कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा, हिचा बाप आहे राजा दक्ष, हिचा बाप आहे हिमालय, म्हणजे ही हिमालयाची मुलगी आहे, कार्तिक स्वामीची आई आहे, गणपती बाप्पाची आई आहे आणि भगवान शंकराची बायको आहे. ऐका, यांचं खरंच उलट आहे. कसं घरी ऐका, बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव, बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार आणि